काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी लातूरमध्ये येऊन वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना इशारा दिलेला आहे। 10वी नापास असलेला भाजपचा प्रदेशाध्यक्ष इथे येऊन काहीही बोलतो आणि तुम्ही शांत कसे काय बसलात असा सवाल हनुमंत पवार यांनी उपस्थित केला। यावेळेला त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा उल्लेख करत विलासराव देशमुखांनी संपूर्ण आयुष्यामध्ये कधीही कुणाही बद्दल वाईट शब्द वापरले नाहीत। रवींद्र चव्हाण तुम्ही नेमकं काय पूछणार आहात असा थेट सवालही केलाय। काँग्रेसकडून भाजपवरती जोरदार हल्लाबोल देखील करण्यात आलाय। इतकं सुंदर लातूर शिक्षणाच्या नावानं अख्ख्या हिंदुस्थानमध्ये ज्या लातूरची ख्याती आहे त्या लातूरमध्ये 10वी नापास असलेला रवींद्र चव्हाण येऊन काहीतरी बोलतो आणि तुम्ही शांत कसे बसले। विलासराव देशमुख साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये संसदेमधली भाषणं ऐका, विधिमंडळामधली भाषणं ऐका, प्रसार माध्यमांमधल्या मुलाखती ऐका, प्रेस कॉन्फरन्स, राजकीय सभा ऐका। उभ्या आयुष्यात कोणाला सुद्धा तुमच्या माझ्या विलासराव देशमुख साहेबांनी एक शब्दही कुणाविषयी वाईट बोलले नाहीत। विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसून काढू असं रवींद्र चव्हाण म्हणाले। रवींद्र चव्हाण काय काय पुसणार आहात? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।